रेल्वे खाली जीव द्यायला निघाली होतीस तू. काय करू सांगे, काय करू? तू ये आता. माझे शरीर आहे, तिच्या मागची आफत आहे. ये दागिना बिगिना कुछ औरत के कहना होता है बोलते हो ना. ये सब झूठ है. ये दागिना बिगिना काही नाही. ये वासना भागवायची एक मशीन है. अरे सब करो, लेकिन कायदा में रहो मत. ये हम पैसे वाले. ये दागिना अपनी वासना भागवत असतात. एक बरं झालं त्या दोन पोरी मारून टाकल्या. नाहीतर या उघड्या आकाशाखाली त्यांचा संसार सर्वांनी निघून बसला असता. तसं पण रस्त्यावरच्या पोरी वयात आलं वयात येईपर्यंत पोचले जातात. काय बोलते जमुना भाभी? ये सोचे मैं रास्ते की चीज हूँ. अरे लेकिन अच्छे घर से आई हूँ. अच्छे घर से आई हूँ मैं. लग्नाआधी हे सगळं सोचलंय मी. आणि म्हणूनच सांगते, त्या दोन पोरी चिरडल्या गेल्या ते त्यांच्या सोबत गेले. मारून टाकल्या गेल्या ते त्यांच्या नशिबाने. आणि ही दुनिया सोडून गेला ते त्यांच्या 7 जन्माच्या पुण्याईने. छोटी छोटी बच्ची आती नो दोनों. तू पण एक औरत आहेस. तू असं कसं काय बोलू शकतेस? मला बघ, मला ना माय बाप ना भाई बहीण तुमच्या आधारात जगत आलो ना मी. समोरचा जो सिग्नल होता ना, सिग्नलच्या बिस्मिल्लाहच्या तरी सांभाळलं आपल्याला. खिलाया पिलाया, पैर पे खड़ा किया. किसी ने एक दिन चोरी की और इल्जाम डाला बिस्मिल्लाह चाचा पर. पोलीस आले, एवढं मारलं तिथं त्याचा जीव गेला. मेरा बिस्मिल्लाह चाचा मुझे छोड़ के चला गया. त्या रात्री रस्त्यावर पूर्ण रात्रभर त्याच्या डेड बॉडी पण जवळ बसून मी रडत होतो. पाऊस पडत होता. त्या पावसाने माझं दुःख बघावलं गेलं नसेल म्हणून तो थांबल्याचं नावही घेत नव्हता. गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलं होतं. अरे त्याचंही मला पाहता येईल नाही. त्या पुराच्या पाण्यात वाहत वाहत मी इथपर्यंत आलो. आपला हात धरला आणि मला बाहेर काढला. अजूनपर्यंत सोडला नाही. लेकिन मेरा बिस्मिल्लाह चाचा तो गया समंदर में. अरे खुशनसीब होते हैं वो लोग जिनके नसीब में राजू काका है, गोदा काकी आहे. एवढी चांगली माणसं असताना तू मरणाची भाषा करतेस. यमुना, क्या कर रहे इधर? शब्द काय? काय झालं मला ते सगळं समजलं पाहिजे.